श्री गुरुचरित्र अध्याय 8 व अध्याय 9 मराठी सारांश। अध्याय 8 मतिमंद विप्रपुत्रावर कृपा। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाला, नामधारका, मी तुला श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभांचे पुढील चरित्र सांगतो, ते ऐक. श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्षे गुप्तपणे राहिले. मग 4 महिने श्रीशैल पर्वतावर राहिले. त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर गावी गेले. तेथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली. त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे. अंबिका ही त्यांची पत्नी. त्यांची मुले जगत नसत. पुढे नवसायासायांनी त्यांना एक पुत्र झाला, पण तो मंदबुद्धीचा होता. मुंज झाल्यावर पित्याने त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो मंदबुद्धीचा होता, त्यामुळे अभ्यासात मात्र प्रगती होत नव्हती. पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे. पुढे तो ब्राह्मण मरण पावला. विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागी. एका पंडिताच्या पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे. तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच काम बंद करीत नाही, म्हणून त्याची उघड निंदा करायचे. ते म्हणायचे, मूर्खा, तू आपल्या वंशाला कलंक लावलायस. तुझ्या चिंतेने पिता गेला. तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली. तुझ्यामुळे पितरांची अधोगती होईल. असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? रोजच्या रोज होणारी ती लोकनिंदा त्या मुलाला काही सहन होईना. तो दुःखी झाला. त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखविला. तिलाही जगणे असह्य झाले होते. मग दोघांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. ती दोघे नदीवर गेली. तेथे श्रीपाद यती स्नान करीत होते. मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली, स्वामी, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी येथे आलो आहोत. आम्हाला सदती मिळेल असा आशीर्वाद द्या. श्रीपादांनी अंबिकेला देहत्यागाचे कारण विचारले. तिने त्यांना सांगितले, स्वामी, माझा पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिवान असावा अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी, एवढी तरी कृपा करा. अंबिकेची व्यथा ऐकून श्री गुरु कळवळले. ते तिला म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समय शंकराची भावभक्तीने पूजा कर. या व्रतरूपी शिवाराधनेने तुझे कल्याण होईल. त्यांनी तिला व्रतकथा सांगितली. उज्जैनचे राजा चंद्रसेन याचा जिवलग मित्र मणिभद्र हा परम शिवभक्त होता. शंकराने त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता. त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे. राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करीत असत. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जयिनीवर एकत्रित आक्रमण करून नगराला वेढा दिला. चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता. त्रयोदशी तिथी होती. शनिप्रदोष व्रत करणाऱ्या राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासांग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. गोळी वाढत गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालयात रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला. पत्री फुलांनी त्याची पूजा केली. रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली. एक मुलगा त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाका मारूनही तो काही घरी गेला नाही. त्याच्या आईने तेथे येऊन मुलाला एक धपाटा घातला आणि दगडधोंड्याचे शिवालय विस्कटून ती तनतन निघून गेली. ते पाहून त्या गोपबाळाला खूप दुःख झाले. तो रडू लागला. आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही. तेथेच लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले. त्यात दिव्य शिवलिंग होते. शंकराने गोप बाळाला दर्शन दिले. त्याने शिवाला माझ्या मातेवर रागवू नकोस अशी विनंती केली. शंकर म्हणाला, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे. पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझेही सर्व मनोरथ पूर्ण होतील. वरदान देऊन शंकर लिंगस्थानी गुप्त झाला. महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले. त्यांनी खूप गर्दी केली. चंद्रसेनही तेथे आला. त्याने गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले.
हे वृत्त समजताच शत्रुराजांची मने पालटली. त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले. ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली. गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होऊन असल्याचे सांगताच ती आनंदाने रडू लागली. श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोष काळी शिवपूजन केल्याने काय सद्गाद्य प्राप्त होते ते पटवून दिले. तिच्या पुत्राच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. त्यामुळे तो महाविद्वान झाला. त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आर्य व्यक्त केले. त्याची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. त्यानंतर अंबिका श्रीपादांनाच शिवस्वरूप मानून नित्य प्रदोष काळी त्यांचीच पूजा करू लागली. तिच्या पुत्राचा विवाह झाला. त्याला पुत्रादी सर्व सौख्य लाभले. गुरुकृपेने त्याचे कल्याण देखील झाले. असा होता हा आपला अध्याय 8. श्री गुरुचरित्र अध्याय 9. परिटास वरदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या? सिद्धयोगी म्हणाला, तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत. लोकचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करीत असत. त्या ग्रामात एक परीट राहत असे. तो भाविक होता. श्री गुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा. एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आत असताना श्रीपाद त्याला म्हणाले, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू कष्टाची कामे करतोस, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केला पाहिजे असे नाही. ती आपुलकी पाहून परीटाला खूप बरे वाटले. संसार चिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला. मठांगण झाडणे, सडा समार्जन करणे आदी कामे तो आवडीने देखील करीत असे. वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विवाहासाठी आला होता. राजा स्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करीत होत्या. शृंगारलेली नौका नदी तीरावरील वैभवसंपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवक वर्ग, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा तो सुख सोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेला. मठांगण झाडताना तो विचार करू लागला, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरुची आराधना केली म्हणून या जन्मी इतकं सुख प्राप्त झालं. आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत. आपले जिने व्यर्थ होय. तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, परीटा, मनात काय चिंतन चालले आहे? तो म्हणाला, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला त्याचा हेवा वाटला. आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत देखील वाटली. पण असा विचार मी का करू? तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, परीटा, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीस. त्यामुळे तुझ्या मनात सुखोपभोगांची इच्छा निर्माण होणे साहजिकच आहे. त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो. तुला सर्वोत्तम राजभोग, समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाला, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, तू माझा निस्सीम भक्त आहेस. मी तुला कसे बरे अंतर देईन? तुझ्या वृद्धपकाळी नरसिंह सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन. तुला ज्ञान देऊन या जन्मीची खून देखील सांगेन. ते राजभोग या जन्मातच भोगायचे असेल तर तसे सांग. परीट म्हणाला, त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग? ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन. तेव्हा तथास्तु म्हणून श्री गुरूंनी त्याला निरोप दिला. घरी गेल्यावर परीट मरण पावला. कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. परीटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्री गुरु अश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य देखील झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने ते येथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालूच आहेत. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्री गुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी देखील होते. असा होता हा आपला गुरुचरित्र अध्याय 9चा मराठी सारांश.
पुढील ब्लॉगमध्ये आपण अध्याय 10वा व अध्याय 11वा याचा मराठी सारांश जाणून घेऊयात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.